मी सागर चव्हाण, पैलवान डेअरी फार्म. आज आलेलो आहे आपण या लॉटच्या खरेदीसाठी बेंगलोरला. गाय तर दाखवतोच तुम्हाला. एका शेतकऱ्याच्या गोट्यावर आलोय गाय बघायला. आता बघा, सगळ्या क्वालिटीच्या गाय आहेत यात. म्हणजे साधी पण गाय आहे, मिडियम पण गाय आणि चांगली पण गाय. ही कालवड आहे कडेला. पण खास दाखवायचं म्हणजे खाद्य, बेंगलोरचं खाद्य. आता हे खुराक बघू शकता तुम्ही. बघा, लाईनने दाखवतो. या बाटलीत बघा शेंगदाणा पेंट भिजवून ठेवलेली आहे. शेंगदाणा पेंट भिजवलेली आहे यात. ही संध्याकाळी घालायला जाते. ही शार्क फेरॉल आहे. ही बुकवाडीचं औषध आहे. म्हणजे आपलं आपण पण वापरतो. शार्क फेरॉल हे लिव्हर टॉनिकचं काम करतं. ही मायपेक्स कॅल्शियम आहे, दूधवाल्या गेलं टाकायला. आणि गोळी पेंट बघा, ही बघा गोळी पेंट किती जाड आहे. ही जाड पेंट म्हणजे ह्या पेंटची क्वालिटी महाराष्ट्रातल्या खाद्याच्या क्वालिटीपेक्षा खूप कमी क्वालिटीची आहे. आपल्या इथं जी गाय बेंगलोरला ओरिजिनल 30 लिटर दूध देते ते आपल्याकडे 35-36 लिटर दूध देते. आता बघा यांचं खाद्य. हा गव्हाचा भुसा आहे, बारीक भुसा. हा जाड भुसा आहे, याला चोकर म्हणतात आपल्या इकडं. हा जाड भुसा आहे गव्हाचा. आणि हे मीठ आहे. तर ही सगळं मिक्स करून असं या टपामध्ये टाकतात. हा टप 40 लिटरचा आहे. एका टायमाला गाय 2-2 टप पाणी पिते. आणि पाणी जास्त प्यायल्यामुळं गाय नॉर्मल हेल्दी राहते. चारा बघा तुम्ही, एकदम वाळा चारा बघा इथं भरून ठेवलेला आहे. गायच्या पुढे पण वाळका चारा आहे बघा टाकलेला. तर हिने खाल्लाय बघा, हिचा थोडा शिल्लक आहे. तर या पद्धतीचं खाद्य असतं. असल्या खाद्यावर खाऊन ह्या गाया 30 लिटर, 35 लिटर, 40 लिटर दूध देतात. जे आपल्या इथं आपण काय करतो, ह्यांना सायलेज वगैरे देतो, मक्का देतो. आपलं खाद्य चांगलं आहे, आपल्या खाद्याचं प्रोटीन इंटेक जास्त आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे ह्या गाय दूध जास्त देतात. इतक्या दिवस बेंगलोरवरनं जी कंपल्सरी आपण खरेदी करतोय त्याला एक मात्र कारण हे की ड्राय मॅटर. ह्या ड्राय चाऱ्यावर तयार झालेल्या आपल्या राज्यामध्ये चाऱ्याचं मॅनेजमेंट थोडं चुकतं. या आपल्या इथं काय होतं, वाल्या चाऱ्यावर आपण जास्त अवलंबून आहे. बऱ्या प्रमाणात नेपियर, वाड, ऊस वगैरे आपण जास्त वापरतोय. आणि हाच एक आपल्या व्यवसायातला मायनस पॉईंट आहे की चांगला दूध धंदा करण्यासाठी, जनावर हेल्दी राहण्यासाठी जास्तीत जास्त ड्राय चारा पाहिजे जनावराला. त्यावेळेस जनावराचं बॉडी स्कोअर, लेग स्कोअर वगैरे चांगलं राहतंय, आर्डर क्वालिटी चांगली राहते, काही दूध चांगलं देते. आता काही बघा तुम्ही, ही एकदम टॉप क्वालिटीची कालवड आहे. दुसऱ्या त्याची 4 दात आहे दाताला. आणि पहिल्या हाताला 15-15 लिटर दूध दिलेले आहे. ही कालवड बघायसाठी आलोय मी. मला काय अजून आलं नाही तर. पण हीच निवड की आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत माहिती एवढी पोचवायची आहे की आपल्या चाऱ्यात आणि ह्यांच्या चाऱ्यातला डिफरन्स काय आहे. आणि ह्या डिफरन्समुळेच आपला व्यवसाय आहे की आपण जी चारा जी चांगल्या क्वालिटीचा देतोय त्याच्यामुळे आपण ह्यांच्यापेक्षा जास्त दूध काढतोय. आणि अशा प्रमाणातच चारा द्यायचा प्रयत्न करा. आपल्या इथं कडबा कुट्टी मिळते, या गव्हाचं बुसकाट वगैरे मिळतं या. तर ह्याचा योग्य प्रमाणात वापर केला पाहिजे. आणि हाच वापर आपल्याला यशस्वी बनवू शकतो. अशाच नवीन नवीन माहितीसाठी पैलवान डेअरी फार्मला फॉलो करा.